एका शिस्तबद्ध मुंग्यांच्या कॉलनीमध्ये मीनू नावाची एक मुंगी होती. मीनूला नेहमी असं वाटायचं की अरे इथे तर हजारो मुंग्या काम करत आहेत, मग मी एकीने काम नाही केलं तर काय फरक पडणार. ती दिवसभर कामाचा कंटाळा करायची. फुलांमधील गोड मध पिऊन आणि मऊ गवतावर लोळून ती आपला वेळ घालवायची. इतर मुंग्यांनी तिला वारंवार बजावले, मीनू काम कर, कष्टाची सराव कर, पण तिने कोणाचेच ऐकले नाही. ती फक्त स्वतःच्या मजेत मग्न असायची. एके दिवशी अचानक मुंग्यांच्या वारुळावर एका मोठ्या कीटकाने हल्ला केला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. पण सर्व कष्टाळू मुंग्यांनी आधीच अन्नाचा साठा एका सुरक्षित आणि उंच जागी हलवला होता. त्या सर्व मुंग्या तिथे जाण्यासाठी सज्ज होत्या. मात्र त्या उंच जागी चढण्यासाठी खूप ताकद आणि शारीरिक क्षमतेची गरज होती. ही ताकद फक्त रोज कष्ट केल्यामुळेच मिळते, जी मीनूकडे नव्हती. मीनूने सुद्धा जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, पण तिचे शरीर आळसामुळे इतके जड आणि कमजोर झाले होते की तिला साधी चढणही चढता येईना. ती धापा टाकत मधल्या वाटेतच अडकून पडली. संकट अगदी जवळ आले होते आणि मीनू खूप घाबरली होती. तिच्या मैत्रिणींनी तिची ही अवस्था पाहिली. त्यांनी लगेच गवताच्या एका लांब पात्याचा आधार दिला आणि मीनूला वर खेचून घेतले. अशा प्रकारे तिचा जीव वाचला. वर सुरक्षित जागी पोहोचल्यावर मीनूने पाहिले की तिच्या सर्व मैत्रिणी किती ताकदवान आणि चपळ आहेत. संकटाच्या वेळी त्या अजिबात डगमगल्या नव्हत्या. सर्व मुंग्यांनी मीनूला जवळ घेतले आणि तिला धीर दिला. तेव्हा राणी मुंगी तिच्या जवळ आली आणि प्रेमाने म्हणाली, मीनू, आम्ही तुला कामाला सांगत होतो ते फक्त अन्न साठवण्यासाठी नाही, तर स्वतःला सक्षम बनवण्यासाठी. लक्षात ठेव, जर कष्टाचा सराव नसेल तर संकटाच्या वेळी आपले स्वतःचे हातपायही आपल्याला साथ देत नाहीत. गोष्टीचे तात्पर्य: आपण तहान लागल्यावर विहीर खणायची नसते. यश मिळवण्यासाठी आणि स्वतःला खंबीर ठेवण्यासाठी नियमित कष्टाला पर्याय नाही.